गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे 4 ऑक्टोबर, फ्रायडे. नाशिक जातोय. पुढे काय प्लॅन होतो बघूया, तसं ब्लॉगमध्ये दिसेलच. पार्किंगमधून काढणं थोडं कठीण झालं. इकडं पिलर, इकडं स्कूटी. लेट्स ट्राय. नवरात्र असल्यामुळे पंडाल आहे मागं, त्याच्यामुळे थोडी सांभाळून गाडी पार्क करावी लागते. थोडी सर्दी झाली आहे म्हणून आवाज थोडासा वेगळा येतोय. तरी मेडिसिन घेतलं होतं काल, बघू आता. आज थोडी कमी झाली तर बरंच बरं आहे, नाही तर परत डोकं जाम व्हायचं. लळिंगचा घाट आहे ना. लळिंग घाट. साईकारला आलोय. साईकार ढाबा. मिसळ, वडा रस्सा आणि मेथी पराठा. अजून स्पेशल बाकी आहे, शिरा ना. फेवरेट गोष्ट आहे माझी इथली शिरा आहे, गुळाचा शिरा. मस्ट ट्राय आयटम आहे इथला. चहा घेतली विदाउट शुगर. सर्दी खूप झाली आहे आज, बघू. अलाइनमेंट बॅलन्सिंग केलेली, टायर्सची बरोबर केली आहे. इकडून धुळ्याहून येत असाल तुम्ही नाशिककडे, तर रस्त्यातच लेफ्ट साईडला ढाबा आहे हा, साईकार. म्हणजे ऑथेंटिक आहे, खानदेशी ऑथेंटिक जेवण भेटतं तिथं. मसाले वगैरे, स्पेशली पुरणपोळी. आज खाल्ली नाही मी, नेहमी खातो. नाशिकला अजून इथून 2-2.5 तास आहे, वेळ लागेल. नाशिकला पोहोचल्यावर बघू पुढचा प्लॅन कसा करायचा, तिथलं काम वाटतो. नाश्ता झाला आहे. आता जवळपास 12 वाजलेत. 2-2.5 होतील नाशिक पोहोचायला. बघूया, पटापट निघूया. ॲडमिशन मध्ये हॉस्टेल पे होते ना आपला इथं लोणीला. आज जरा ट्रॅफिक कमी आहे रस्त्याला. एरवी ट्रॅफिक असते, थोडीफार हळूहळू मुवमेंटवाले ट्रक्स वगैरे, मोठ्या ट्रक्स. मुवमेंट नाही सुटायला पाहिजे इथं. मुवमेंट सुटला मग गाडी फेल होते. पावसाळ्यात इथून धबधबे असतात त्या साईडून. इथून पूर्ण म्हणजे पाणी येतं तिथून त्या. आता पण बऱ्यापैकी ओले आहेत, पाऊस नाहीये. पावसाळ्यात पूर्णपणे हिरवं असतं इकडे. या साईडला पण बरंच झाडं येतात. झाडं इकडे दिसतंय. डोंगर, पूर्ण ओलं असतं एवढा भाग पावसाळ्यात. इकडे मंदिर आहे. ह्या डोंगराच्या समोरच एक मंदिर आहे, रेणुका देवीचं. पवार लॉजिंगच्या बाजूला एक ठकुताई म्हणून आहे. जर चांदवडच्या जवळपास कोणी प्रवास करत असेल
तर इकडे येऊन इकडे मस्त मिसळ भेटते. इकडे प्राचीन गणेश मंदिर पण आहे. रेणुका देवी नवरात्र उत्सव चालू आहे. तिथे वर जाऊन अजून सुंदर दिसतं खालचं निसर्ग. इकडे ते मंदिर कसं बनवलं असेल एवढ्या वरती दिसत नाही, एवढं झूम नाही करता येत. हातात स्टेरिंग पण आहे माझ्या. टोल गेट येऊन गेलं, चांदवडचं टोल. इथं 165 रुपये लागतात. जर तिकडे धुवायला झालं असेल तुमचं पेमेंट तर इथं द्यायची आवश्यकता नसते, ते तिथं व्हॅलिड असं. काय लफडा झाला काय माहिती, सोडत नाहीये. किती वेळ लागेल. टोलचे सर्व रूल्स यांनी धाब्यावर बसवले आहेत. जवळजवळ 10 मिनटं पण उभे करतात कधी कधी, असं पुढच्या गाडीचं पेमेंट झालं नाही तर. कितपत योग्य आहे. आता फोनवर बोलणं करून देतात ते. आता ह्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून यांचं होत नाही, म्हणून आम्हाला मागे पाठवत आहे. काय थर्ड क्लास टोल ऑथॉरिटी आहे. 1 नंबरची थर्ड क्लास टोल आहेत आणि थर्ड क्लास टोलची सर्व्हिस आहे. पैसे बरोबर उकळतात आणि सर्व्हिस द्यायच्या वेळेस. आता घ्या मागं हळूहळू हळू. टोल का लागतं. आता या लाईनीत सांगितलं त्यांनी जायला. काय काय सर्व्हिस म्हणावी. पैसे उकळतात आणि लोकांना गैरसोय करतात. त्या भावाकडे पैसे नाही आहेत तरी त्यांनी गाडी, त्याचे बॅलन्स नाही आहे तरी त्याने टाकून दिली आहे. आणि तो आता 10 लोकांना फोन करायला सांगतो त्यांना. आम्ही फोन एक्सेप्ट नाही करत म्हणे, फक्त फास्टॅग एक्सेप्ट करतो. तर चांगलं आहे बाबा. लोकांची कितीही गैरसोय होऊ द्या, यांना यांची गुरमी तशीच ठेवायची. बघू आता इथे किती वेळ लागतो. झालं ग्रीन, निघूया आता. सरते शेवट निघालो. मोस्ट ऑफ द टोल नाक्यांची हीच अवस्था आहे. या गाडीने डस्टरने कॉम्पॅक्ट SUVचं मार्केट सुरू केलेलं. तिचं ग्राउंड क्लिअरन्स, तिचा रोड प्रेझेन्स, तिचा स्टान्स. आज तीच गाडी मार्केटमधून गायब आहे. एक वेळेस सुपिरियर कार होती त्यांच्या सेगमेंटमध्ये, कॉम्पॅक्ट SUV. हा पिंपळगाव बसवंतचा टोल नाका आहे, सर्वात महागडा टोल नाका. तर बघू इथं किती कट होतात. साधारणतः 210 रुपयाचा टोल नाका आहे हा. शेवटचा टोल नाका नाशिकचा पोहोचण्यासाठी. इथे पण सेम इश्यू, रिव्हर्स घ्यायला सांगितले आणि नंतर परत. काय प्रॉब्लेम होतो स्कॅनिंगला. पुढे कुठं आहे. थँक गॉड झालं इथं लवकर. आज दोघं टोलचा तोच प्रॉब्लेम आला. पुढच्यांकडे पैसे नाही, रिव्हर्स घ्यायला लावतात, बाजूच्या लेनमध्ये जायला लावतात. काय नाशिक आहे सर्वात मोस्ट सिनिक रस्ते नाशिकचे. थोडे रस्ते खराब झाले, चालतं एवढं तेवढं, एवढं सौंदर्य मागं. इकडं द्राक्षांचे बगीचे दिसतं असते इकडून. हां, आणि हा रस्ता ॲक्च्युली थोडंसं नाशिकमध्ये नाही, म्हणजे एक्झॅक्टली सिटीमध्ये नाही आहे, सिटीच्या थोडं अलीकडे. आडगाव साईडहून टर्न आहे मसूरकडे. मस्त आजूबाजूला झाडं मधून रस्ता.
नाशिकचं वातावरण तसं थंडच आहे. सिनिक रस्ते नाशिकचे आतले पण. प्लॅन थोडा वेगळा झालेला आहे. नाशिकहून भंडारदरा जायचं आहे. भंडारदऱ्याहून मे बी घाटघर करूया आपण प्लॅन. भंडारदऱ्याला मी या अगोदर कधी गेलो नाही आहे, फर्स्ट टाइम जातो आहे. कसं आहे भंडारदरा. आणि जवळपास आता नाशिक ते घोटी रस्त्याचं पण काम चालू आहे. थोडी ट्रॅफिक लागेल. मग ट्रॅफिक जर जास्त नसेल तर आपण आता वाजलेत 4:08 झालेत. जर लवकर जात आलं तर लवकर पोचूया, म्हणजे फास्ट जात आलं तर लवकर पोचूया. माझी आई आहे थोडीशी चिडली आहे. हसते. पप्पा आई का चिडली? आई का बरं चिडली? तिला आपण प्रेक्षणीय घेऊन जात नाही. कोणत्या प्रेक्षणीय? भंडारदऱ्याला. भंडारदरा जातो नाही. तू चिडली का? काय करायचं कर लवकर. तू चिडली का बरे? मी नाही चिडली. खरं सांग. हा अरे बाबा नको नको खाऊ. इकडून नाशिक टू मुंबई हायवे आणि हा लेक. इकडं एक रिसॉर्ट आहे, त्याच्या अगोदर लेक आहे. खूप सिनिक आहे. पावसाळ्यात तर भरपूर पाणी असते इथं. आता जे हे हिरवं दिसतंय ना, यातही पाणी असतं, म्हणजे पूर्णपणे पाण्यात बुडलेलं असतं. मला स्ट्रेचिंग ब्रेक घेतला आहे, आता परत निघूया. मोस्ट सिनिक हायवे नाशिक मुंबई. आणि पावसाळ्यानंतर तर अजून सिनिक असतो. सर्वीकडे हिरवळ हिरवळ हिरवळ. सह्याद्री रांगा. घोटीहून लेफ्ट टर्न घेतलाय भंडारदरा जायला, आणि तेवढ्यात हा सिनिक रूट भेटला. समोर डोंगर आणि हा ब्रिज. वा, आयुष्य आहे. पण त्यात हे खड्ड्यावाले रस्ते. काय करतात, आयुष्य आहे ते पण. ही आहे सह्याद्री रेंज टोटल. भंडारदरा अजून तरी साधारणतः 5:30 पर्यंत पोहोचेल असं दाखवत आहे. होप सो लवकर पोहोचू. बघूया. हा भंडारदरा डॅमच्या अलीकडे दारणा नदी म्हणून आहे. मस्त सीन आहे. इकडचे गाववाले म्हणतात की सध्या पाणी कमी आहे. गाववाले म्हणतात की सध्या पाणी कमी आहे, नाहीतर पाणी इथपर्यंत असतं. तिथपर्यंत पाणी असतं म्हणे. निघूया भंडारदरा. अजून साधारणतः अर्धा तास दाखवत आहे. रात्र संध्याकाळ होणार आहे. सनसेट बघायला भेटेल भंडारदराचा. नंतर बघू कसं प्लॅन करायचं, कुठे चेक इन करायचं. अजून काय तसं म्हणजे प्री प्लॅन नाही आहे. चेकिंग्स वगैरे कुठं करायच्यात. फक्त यांच्यासाठी चाललो आहे भंडारदरा. यांचा हट्ट होता. सीट बेल्ट पॅ 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 करत राहील जोपर्यंत लावणार नाही तोपर्यंत. इकडून गेला का भंडारदरा? नाही, मी कधीच नाही गेलो भंडारदरा. फर्स्ट टाइम चाललोय. मला लावावं लागेल बेल्ट. हां,
पुढे पोलीस वगैरे मी बरोबर घेतलं इथे फक्त लावून दिलं. भंडारदऱ्याचा रस्ता इथून जवळपास 25 किलोमीटर दाखवलं आहे तिथं बोर्डाला. मस्त सनसेटची वेळ आहे, अजून साधारणतः 1 तास बाकी आहे. खूप सुंदर सिनिक व्ह्यू आहे. जर नाशिकला कोणी राहत असेल तर वन डे ट्रिप तर बेस्ट आहे. लोक करतात वन डे ट्रिप आरामशीर. डोंगर, दर्या, रस्ते खूप सुंदर आहेत. म्हणजे जी लोक मेट्रो सिटीजमध्ये असतात ना त्यांना हे निसर्ग नाही अनुभवायला भेटत. आता हे निसर्ग जपून ठेवलं इथल्या लोकांनी, पण सुंदर आहे. इथं मूळचे आदिवासी लोक ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या परंपरा रूढीप्रमाणे हे जंगल संवर्धन चालू आहे. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आस्वाद घ्यायला हवा जंगलांचा, जंगली रानमेवांचा. काय जंगली रानमेवा? हा काय काय रानमेवा काय असतं रे? रानमेवा आता बघू. भंडारदऱ्याला जो डॅम आहे, असं म्हणतात की भंडारदऱ्याला चित्त्या, बिबट्या, वाघ हे पण येतात. होप सो ते येणार नाही आजचे दिवस. काय खरं नाही. मला काय कळसुबाई इथून 1 किलोमीटर आहे आणि कोकणकडा पण जवळपास इथंच आहे. कोकणकड्याला कधी म्हणजे बघितलं नाही मी. थोडा नॉइज येईल, विंड नॉइज होईल, बट चलता है. अरे अरे मस्त सिनिक रस्ते. म्हटलं उतरून थोडं बघूया. रस्ता पण मस्त आहे. संध्याकाळ होते त्याच्यामुळे थोडंसं लाईट एवढा नाही येणार. थोडा स्ट्रेचिंग करून घेतली. किती वेळेचं चालू गाडी. सुंदर आहे खूप. भंडारदरा पोचायलाच जवळपास 7:30-8 वाजून गेले आणि लवकर अंधार होतो इथं. सो आणि उद्या पण एक महत्त्वाचं काम असल्यामुळे थांबू शकत नाही आहे. आताच कॉल आला त्यांचा. सो मला निघावं लागतं इथून. मे बी लवकरच प्लॅन करू आपण भंडारदरा. बिकॉज मला खूप आवडलं आहे भंडारदराचे रूट्स वगैरे आणि इथला जो सिनिक रूट आहे, डोंगर मस्त आहे. पुढच्या वेळेस व्यवस्थित प्री प्लॅन करून आणि वेळेवर इथं भंडारदरा यायचा प्लॅन करेल मी.